भाषिक राज्याच्या निर्मितीनंतर प्रत्येक राज्याची भाषा ही वेगवेगळी झाली। गुजरातची गुजराती, कन्नडची कन्नड, कर्नाटकची कर्नाटकी, अशा प्रकारे महाराष्ट्राची मराठी। परंतु स्वातंत्र्यानंतर लागलीच एक मोठं राजकारण मुस्लिम समाजासोबत केलं गेलं की स्वातंत्र्यापूर्वी 700 वर्ष या देशामध्ये राजकारणाची भाषा दोन होती, फारसी होती आणि त्यानंतर उर्दू ही भाषा संमिश्रपणे जन्माला आली। ही केवळ मुसलमानांची भाषा म्हणून जन्माला आलेली नाही, हिंदू आणि मुसलमानांनी मिळून ती निर्माण केली। आणि एक काळ असा होता की उर्दूमध्ये गझल लिहिणारे, साहित्य निर्माण करणारे, कविता निर्माण करणारे, लेख लिहिणारे जेवढे मुसलमान होते किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त हे हिंदू समाजातील होते, गैरमुस्लिम होते। स्वातंत्र्यानंतर उर्दू भाषेला मुसलमानांची भाषा म्हणून थोपविण्यात आलं। आता त्याचं कारण असं होतं की स्वतंत्र भारतामध्ये जे काही साहित्य होतं ते मोठ्या प्रमाणावर, म्हणजे आपण असं म्हणूया की एक 80% साहित्य जे उपलब्ध होतं, क्रांतिकारी साहित्य, इंग्रजांच्या विरोधात, सामाजिक साहित्य, तत्त्वज्ञानाचं साहित्य, धार्मिक साहित्यसुद्धा हे उर्दूमध्ये होतं। ब्राह्मणवादासमोर हे साहित्य संपवणे आणि साहित्य निर्मितीची ही सर्वमान्य भाषा संपविणे गरजेचे होते, म्हणून त्यांनी उर्दूला वाढीत टाकलं। मुसलमानांनी काय केलं? मुसलमानांच्या शीर्ष नेतृत्वांनी ज्यांची भाषा उर्दू होती आणि त्यांच्या राजकारणाची भाषासुद्धा उर्दू होती, परंतु त्यांनी कधीच स्थानिक भाषा म्हणणाऱ्या बहुजन मुसलमानांच्या आर्थिक स्थितीबद्दल, शैक्षणिक स्थितीबद्दल, त्यांच्या दयनीय स्थितीबद्दल, त्यांच्या रोजगाराबद्दल, त्यांच्या आरक्षणाबद्दल कधीच काही म्हटलेलं नाही कोणत्याही राज्यामध्ये। कारण मुसलमानातील जे मूठभर वरिष्ठ वर्ग होता त्यांच्या हाती संपूर्ण मुसलमानांचं राजकारण होतं आणि त्यांची भाषा ते उर्दू बोलत होते। म्हणून ऑल इंडिया लेवलवरती एक फॉर्म्युला सोडण्यात आलं की आमच्या धर्माची भाषा, मुसलमानांच्या संस्कृतीची भाषा उर्दू आहे। जेव्हा की हे सत्य नव्हतं, उर्दू आपल्या उत्कर्षाच्या अति उच्च अशा काळात होती, तेव्हासुद्धा भारतीय मुसलमानांपैकी 15 ते 20% मुसलमान उर्दू बोलत होते। आज तर स्थिती अशी आहे की संपूर्ण मुसलमानांच्या 3% 4% मुसलमान उरलेले असतील जे उर्दू बोलत आहेत, बाकी सगळे त्या त्या राज्यातील स्थानिक भाषा बोलतात। महाराष्ट्रामध्ये 90% मुसलमान हा मराठमोळा आहे, परंतु दोन पद्धतीचं राजकारण मुसलमानांच्या सोबत केलं गेलं। एक तर मुसलमानांवरती ही भाषा उर्दू तुमची म्हणून थोपवण्यात आलं। हा फॉर्म्युला मुसलमानांच्या राजकीय लोकांनी आपल्या हाती घेतलं आणि म्हटलं इतर मुसलमानांना की हो, आमच्या उत्कर्षाची भाषा, आमच्या धर्माची भाषा, आमच्या संस्कृतीची भाषा उर्दू आहे, म्हणून आपल्या पोरांना फक्त उर्दू भाषा शाळेमध्ये पाठवा, उर्दूशिवाय इतर शिकवू नका, इतर भाषा आपली नाही। हे एवढं मोठं राजकारण होतं जे मुसलमानांच्या लक्षातच आलेलं नाही। पण कोणते मुसलमान? 90% श्रमकरी मुसलमान, कष्टकरी मुसलमान, खेड्यापाड्यात राहणारे मुसलमान यांच्या लक्षात आलं नाही। याचा फायदा दोन पद्धतीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या संघटनेनं घेतलं आणि राजकारण करणाऱ्या लोकांनी घेतलं। तुम्ही पाहाल की 1947 नंतर महाराष्ट्रामध्ये उर्दूच्या प्राथमिक शाळा भरघोसपणे वाटल्या गेल्या, पण कोणत्या वर्गापर्यंत वाटल्या गेल्या? फक्त 4थ्या वर्गापर्यंत वाटल्या गेल्या। आणि हे वाटत असताना एक नियम केला गेलं की उर्दूच्या शाळांना पटकन अनुदान, अनेक शाळांना तर पहिल्या वर्षापासून 100% अनुदान आहे। हा अनुदान लाटण्यासाठी राजकारणात असलेल्या मुसलमानांनी उर्दूच्या शाळा, प्राथमिक शाळा धडाधड उघडल्या आणि जेवढे शाळा उघडल्या त्याच्यात 100% संचालक हे काँग्रेस पक्षामध्ये होते किंवा आज इतर पक्षामध्ये पदाधिकारी आहेत। आणि यांच्या शाळांमध्ये जे अनुदानित आहेत, भाऊ लागलेला आहे, भाचा लागलेला आहे, मामा लागलेला आहे, ताई लागलेली आहे, सगळे नातेवाईक आहेत। जे राजकारणात वंशावळ चालते तेच उर्दूंच्या शाळांमध्ये चाललेले आहे। किंवा इतरांना घेतलं तरी तिथं अनुदान लाटण्यापलीकडे शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी काहीही करण्यात आलेलं नाही आहे। काही मोजक्या शाळा जर अपवाद म्हणून सोडल्या तर 80 ते 90% उर्दूच्या शाळा बेकार 10वी पास पोरं निर्माण करण्याची फॅक्टरी झालेली आहे आणि हे तथ्य सच्चरच्या रिपोर्टमध्ये आलेलं आहे। 1982 मध्ये सिंग कमिशन आलं। त्या सिंग कमिशनने सुद्धा मुसलमानांच्या अत्यंत वाईट स्थितीच्या शैक्षणिक कारणांचा खुलासा करत असताना सांगितलं की मुसलमान उपलब्ध असलेल्या शासकीय शाळांमध्ये याच्यासाठी शिकवत नाही की त्यांना उर्दूशी अत्यंत प्रेम आहे। याच्यामुळे दोन नुकसान झाले। एक तर 4थी पास मुसलमान जाणार कुठं? पानठेल्यावर गेला, रिक्षात गेला, गॅरेजमध्ये गेला,
काका मामाच्या दुकानात काम करायला लागला. अशा प्रकारे अख्खी एक पिढी 30-35 वर्ष फक्त उर्दू आमची भाषा या एका दबावाखाली बर्बाद झाली. पढ़कर क्या मिलने वाला है, अशा प्रकारचे एक नेटवर्क ही मुसलमानात पसरविल्या गेलं. आणि हे पसरवित असताना रिलिजियस धार्मिक नेतृत्वांनी सुद्धा अशीच भूमिका घेतली, ते नाही उर्दूमध्ये शिकवा. कारण धार्मिक नेतृत्व हे स्वतःच उर्दूमध्ये शिकलेले होते, त्यांना इतर भाषेशी काही देणं घेणं नव्हतं. परंतु या सगळ्या याच्यामध्ये एक प्रगल्भ पिढी मुसलमानांची जी निर्माण व्हायची होती, सांस्कृतिकदृष्ट्या वैचारिकदृष्ट्या जे वैचारिक आंदोलनं या महाराष्ट्रामध्ये झाले, म्हणजे व्यवस्थेच्या विरोधात जे क्रांतिकारी तत्व या देशामध्ये आले, जे लोक आले, त्यांचीही माहिती नाही. इतर समाज कसा जगतो, आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये कसं जायचं आहे, इथलं न्यायव्यवस्था कशी चालते, प्रशासनिक व्यवस्था कशी चालते, नगरपालिका कशी चालते, ग्रामपंचायत कशी चालते, विधानसभा म्हणजे नेमकं काय, संविधान म्हणजे नेमकं काय, कायद्याचं प्रशासनाचं राज्य म्हणजे काय, या सगळ्या बाबीपासून हा मुस्लिम समाज आपसुकच अलिप्त होत गेला. त्याचं कारण शिक्षण आहे. 4थी वर्गापर्यंत 30 वर्ष 5वा वर्ग देण्यात आलेलं नाही. प्रत्येक मुसलमानाच्या कानात हे फुंकल्या गेलं की तुम्ही जर उर्दू शिकवणार नाही तुमच्या पोराला तर कुठंतरी तो धर्मापासून दूर जाईल, कुठंतरी आपल्या संस्कृतीपासून दूर जाईल. झालं हे की धर्म आणि संस्कृती त्याला पूर्णपणे कळली नाहीत. 4थ्या शिकलेल्या मुलाला काय करणार. परंतु 4थी नंतर 5वीच्या शाळाच उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाही. हे मोठं राजकारण मुसलमानांच्या लक्षात आलेलंच नव्हतं. आता 1990 मध्ये मुस्लिम मराठी साहित्य चळवळ उभी झाली आणि आज महाराष्ट्रामध्ये किमान मराठवाड्या मुसलमानांमध्ये एवढी तर चेतना आली की ते वैचारिक आंदोलनं करायला लागले आहेत, साहित्य निर्माण करायला लागलेले आहेत, मराठीमध्ये शिकून चांगल्या चांगल्या पदावर जायला लागलेले आहेत. दुसरी गोष्ट, जर 4था वर्ग आपल्याकडे आहे तर 5वी नंतर करायचं काय. तर राजकारणाचं एक मोठं गणित असं होतं की मुसलमानांना शिक्षणच मिळू देऊ नका. आता याच्या विरोधात जे आंदोलन उभं करावं लागतं तेही आंदोलन शिक्षण सम्राटांनी, मुस्लिम शिक्षण सम्राटांनी कधीच उभं केलेलं नाही. हे मोजक्या महाराष्ट्रामध्ये एक 5-10 संस्था सोडल्या तर इतरांनी. मी नागपूरमध्ये अल्पसंख्याक शाळांच्या सर्वेक्षणामध्ये सदस्य म्हणून होतो. 35 शाळा मी तपासल्या, पैकी 29 शाळा ह्या बोगस निघाल्या. आणि या 29 शाळा ज्या बोगस निघाल्या 4थीपर्यंत, कुठं कुठं 10वीपर्यंत होते, सगळ्यांना अनुदान, सगळ्याच ठिकाणी फक्त नातेवाईक घुसडलेले. आणि विद्यार्थ्यांची दशा अशी की विद्यार्थ्यांना 4थी झाल्यानंतर नावसुद्धा लिहिता येत नव्हतं. 10वी झालेल्या पोराला अर्ज करता येत नाही. ढकलोरे 10वी जरी पास झाला तरी तो रिक्षा आणि गॅरेज याच्याशिवाय त्याला पर्याय नव्हतं. स्पर्धेच्या युगामध्ये समाजाला ज्याप्रमाणे न्यावं लागतं ती नेण्याची प्रक्रियाच मुळात शिक्षण आहे. मराठी मुसलमानांनो, आता काळ मोठा कठीण आहे. जागृत असलेल्या आणि चौमुखी अभ्यास असलेल्या नेतृत्वाची गरज मुसलमानांना आहे आणि त्या निर्मितीसाठी शिक्षणाचा मार्ग हाच उत्तम मार्ग आहे. शिक्षणाची कास जर पकडाल तर प्रशासन, शासन, राजकारण, इतिहास, संस्कृती, साहित्य, कला या सर्व क्षेत्रामध्ये तुम्ही तरबेज व्हाल, स्पर्धेत उतराल. धन्यवाद. मी प्राध्यापक जावेद पाशा.